त्यांच्या समेत चिपला 11 चिपले आपण हा सामना पाहू शकाल आणि उद्याची शेवटची लढत असेल सुपर 8 ची एकता स्पोर्ट्स 11 भंगारपाडा विपक्ष या सामन्यातून जो संघ विजेता होईल तो ओव्हर टू कंटिन्यू वैभव. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. प्रवीण गायकर यांचा सुमधुर आवाज आपल्याला मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला. आपण देखील खूप खूप आभार सर्व आयोजन कमिटी टीम यांचा देखील खूप खूप आभार व्यक्त करतोय. तब्बल दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा आपण सफलतेच्या शिखेवर जाऊन पोहोचले. खूप मोठं आयोजन आणि भव्य दिव्य आयोजन तुम्हाला ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामधील सुंदर थरारीतून पाहायला मिळते आणि सर्व आयोजन टीमचा देखील मी खूप खूप आभार व्यक्त करेन. खास करून प्रवीण आमचे गायकर असतील, त्यानंतर सर्व समोरच्या टीमचं आम्ही आभार व्यक्त करू. खूप भरभरून प्रतिसाद आपण या स्पर्धेला दिला आणि मागील 2 वर्षामध्ये प्रत्येक आपण टुर्नामेंटमध्ये आम्हाला समोरची करण्याची संधी दिली त्याबद्दल देखील आपला आभार व्यक्त करेन. या मॅच कडे तुम्हाला घेऊन जातोय. बिग फाईट मॅच नक्कीच आजच्या रात्रीमध्ये शेवटचा सामना तुमच्या समोर होतोय. 4 षटकांचा सामना असेल, याकडे लक्ष तुम्ही केंद्रित करा. बामणडोंगरी वर्सेस तुम्हाला पाहू शकाल ओलेट टीम. या दोन मध्ये एक चांगली संघर्षमय मॅच तुम्हाला इथून पाहायला मिळेल. दोन्ही संघर्ष करतील टीम्स. एकता भंगारपाडा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला आहे. या दोन संघामध्ये कोणती टीम असेल ज्यामध्ये सुपर 8 मध्ये मिळेल. पहिला चेंडू फेकतील गोलंदाजी मार्कवर कल्पेश ठाकूर, पण फलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकर एंड कडे फलंदाज विशाल गायकवाड आणि त्याला साथ देण्यासाठी प्रमोद खरत. पहिला चेंडू विशालचा सुंदर क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकाल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर तुम्हाला पाहायला मिळालं असेल. एक धाव जरूर पूर्ण केले गेले. एका धावेनं अकाउंट इथून ओपन केले गेले. विशालनं इथून 100च्या स्ट्राईक रेटनं मैदान खेळण्यासाठी पसंती दिली आहे खेळाडूंना. पहिलं पावरचं षटक तुम्हाला इथून नक्कीच पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना अनुभवतोय. मागील मॅच आपण जिंकताना सहजरित्या पाहिलं होतं. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अर्थातच भंगारपाडा टीमला यस तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते मैदानामध्ये. गोलंदाज कल्पेश ठाकूर याच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. तर मी विनंती करेन रोहित पाटील मॅडम कोपरोली या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. तर मी विनंती करेन तुम्हाला पोहोचायचं तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत मैदानामध्ये. मॅच आपण स्टार्ट होत आहे. मध्यरात्र तुम्ही पाहू शकाल. ठीक रात्रीचे 1:02 झालेत आणि खूप मोठी चांगले मॅचेस तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाले. चांगले चांगले संघ दिग्गज संघ तुम्हाला या नाईट मध्ये पाहायला मिळाले. मात्र हा चेंडू गॅप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या अवक्त्याच्या बाहेर डीप मिड विकेट मध्ये आलेला हा दर्जेदार चौकार. संघ जाऊन पोहोचेल तब्बल 5 या आकड्यापर्यंत. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू स्लोअरचा मारा केला होता. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चेंडूचा डीप लॉंग ऑफ मध्ये अतिशय सुंदर आणि दर्जेदार चौकार. गार गार थंडीचा महिना माझ्या जीवाची होतई दैना. गेली माहेरी माझी मैना, गेली माहेरी माझी मैना. मैने वाचून झोपत येईना, गेली माहेरी माझी मैना, मैने वाचून. थँक्यू व्हेरी मच डीजे. मध्यरात्रीमध्ये प्रेक्षकांचे एंटरटेनमेंट करतात आपण. खूप चांगली भूमिका आपली देखील आहे. एकूण डाऊन सिंगच्या फलकावर पाहू शका. सिंगल अंकामध्ये 9 प्रमोद. हा चेंडू शॉटला रिलीज करायचा. चेंडू नक्कीच फुलर लाईन वरील होता. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच करायचं होतं लॉंग ऑन मध्ये. मात्र इथून चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन तुम्हाला पाहायला मिळालं नाही. पहिला निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश मिळालंय कल्पेश ठाकूरला. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती ओल्या टीमला. पहिल्या मॅच मध्ये संधीचं सोनं तर त्याने केलंय. मात्र धीरे पहा यष्टीरक्षकाची चालाकी. तसं सज्ज क्रिकेट, कारण की तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तुम्हाला सज्ज असणं खूप महत्वाचं. तुम्ही किती ॲटिट्यूडनं क्रिकेट खेळता याला महत्व नाही आहे. तुम्ही क्रिकेटमध्ये किती नक्कीच दक्ष आहात याला महत्व देखील दिलं जातं. धावसंख्या फलकावर 9. सर 2 चेंडूमध्ये 2 निर्धाव. हा चेंडू मिस टायमिंग लिडल एज वर लागलं होतं आणि सर्वात मोठी विकेट आपल्यामध्ये सापडत आहे. प्रमोद गरजची सर्वात मोठी विकेट मिळते गोलंदाजी करणार टीम बामणनगरी संघाला. जगाला तुमचं काही घेणं नाही. आपला खिस्सा गरम आहे तोपर्यंत या जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. ज्या दिवशी आपला खिस्सा रिकामा झाला जग संपलं. फलंदाज बाद झालेत. पहिला एक भला मोठा हादरा मिळालाय. मागच्या मॅच मध्ये प्रमोदची 40 धावांची वैयक्तिक केली तुम्ही पाहिले असेल.
परंतु या मॅच मध्ये फक्त 5 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान देऊ शकलाय. थोडेसे नाराज आहे स्वतःवर, कारण की मॅच खूप इम्पॉर्टंट होती. त्यांना माहिती आहे उद्याच्या रात्रीमध्ये या मैदानावर पुन्हा त्या मैदान पाहायचं असेल, मैदानावर आपल्याला खेळ खेळायचं असेल तर मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. चला रोहित, या आपण ओव्हर संपली, आपलं काम आपण चोखरीत निभावलं. आपलं देखील खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतो. एकूण धावसंख्या फलकावर धावा तुम्ही पाहू शकाल, 9 धावा. पहिल्या षटकांचा खेळ मैदानात संपताना तुम्हाला पाहायला मिळाला असेल, ज्यामध्ये फक्त 9 धावा ऑन बोर्डवर आल्यात. एक सर्वात मोठी विकेट देखील मिळाले. परंतु सुरुवात चांगली केली होती, चौकाराने सुरुवात केली होती आपल्या इनिंगची. 2 चौकार दाखवले, मात्र अखेरच्या मोमेंट पर्यंत संघाला आपण साथ देऊ शकलो नाहीत. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजित मंगाची, त्यांना साथ देणारे फलंदाज डावकरची तुम्हाला विशाल गायकवाड यांना तुम्हाला पाहायला मिळेल. कोणती रीतीने कामगिरी करेल गोलंदाजच्या मार्कवर संदेश पाटील. वैयक्तिक पहिलं तर सांगी कुठे ते दुसरं षटक घेऊन आलाय. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. इथून राऊंड विकेटने गोलंदाजी करते, राईट आर्म ओव्हर द विकेट ना, नक्कीच राईट आर्म राऊंड विकेट ना. हा चेंडू फुल टॉस, क्षेत्ररक्षेच्या अवक्तेच्या बाहेर चेंडू येईल यावेळेस काव कॉर्नर मध्ये षटकार. यो बॅट्समन हुकमी एक्का एक्का एक्का, त्यानं उत्तुंग मारलाय चक्का, त्यानं उत्तुंग मारलाय चक्का. थँक्यू. या षटकाराने संघ जाऊन पोहोचेल तब्बल 15 या धावसंख्या फलकावर दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन पोहोचलाय. संदेश पाटील या कोणतं स्वागत केलंय तर षटकाराने विशाल गायकवाड यांना. कोणत्या रीतीची त्यांची भूमिका असेल मॅच मध्ये, कारण की मॅच किती मोठी आहे हे दोन्ही संघाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आपण घेऊन आले स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे आणि ते स्वप्न कोणाचं पूर्ण होईल आपल्याला पाहायला मिळेल. विशाल तांब्याचं नाव घेत नाहीये, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. मागे वेळ होतं, थोडंसं अंतर देखील होतं, मात्र स्वतःला जे कोण देता आलं नाही, बॉडी बॅलन्स करता आला नाही. मात्र इथून हा चेंडू नक्की सीमा पार षटकार. आता सावध बसा पोरांनो, दोन बाकी बोल सरळ 2 चेंडू मध्ये 2 षटकार तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज थोडेसे संदेश पाटील मागडे ठरत आहेत. संघ जाऊन पोहोचेल एका चांगल्या आकड्यापर्यंत, 21 या शुभ अंकापर्यंत जाऊन पोहोचले फलंदाजी करणारा संघ यावेळेस अजनब ओली संघ. जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती, मात्र इथून संदेश पाटील थोडेसे मागडे ठरतायत. मागच्या मॅच मध्ये दुसरं षटक घेऊन होते ते भानुदास, मात्र इथून थोडासा निर्णय संघाने कसा वेगला होता. हा चेंडू खेळाचा स्ट्रोकला रिलीज करत होता, एक्स्ट्रा कव्हरेजचा मध्ये ड्राईव्ह करत होता चेंडूला, मात्र इथून चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. डॉट चेंडूची सांगता, तिसरा चेंडू डॉट अद्यापर्यंत रिलीज केला गोलंदाजांना. चांगली गोलंदाजी होणं खूप इम्पॉर्टंट आहे. जितक्या धावा आपण खर्च करू तेवढं टार्गेटचा प्रेशर आपल्याला कमी असेल, आणि जेवढं प्रेशर कमी तेवढा चांगला गेम आपण नेहमी क्रिकेटमध्ये पाहिलाय. अतिशय चांगलं क्रिकेट आहे. जाणलं होतं की हा चेंडू अतिशय सुंदर होता, आयुष्यामध्ये यॉर्कर करण्याचा निश्चय इथून नक्कीच गोलंदाजानं पूर्ण केला होता. 1 धावाला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावेने स्ट्रायकर एंडकडे पुन्हा देईल, फलंदाज देईल. तर यावेळेस विशाल संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 23 आकड्यापर्यंत. संघाचा डाव सावरला विशालला. 2 षटकार दाखवलेत, 1 डॉट, 1 डबल, 1 सिंगल हे केरळनं दाखवल्या, आणि अतिशय चांगली कामगिरी करत असताना हा चेंडू स्ट्रोकला कन्वर्ट करायचं होतं, मात्र इथून तालमेल जुळत नाहीये. तर नक्कीच एकूण धावसंख्या फलकावर तुम्ही पाहू शकाल संघ जाऊन पोहोचला 23 वर. आणि आदरणीय विद्यमान ग्रामपंचायत सरपंच केवाले, शशिकांत गायकर साहेब हे देखील मॅच मॅन नक्कीच आनंद घेत आहे, त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. मात्र इथून झेलपाद होत आहे फलंदाज, आणि मी डीजेला वेळ देत नाही. एक लक्षात घ्या, पवेलियन मधून आमचे आयोजक आम्हाला इशारा करतायत की सामना सुरू असताना पवेलियन मधून खेळाडूंना आवाज देण्याची तुम्हाला अनुमती नाही आहे. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग असेल. डीजे झिपरीला धरीन ओणवी करीन जर का सटकली, अगं महिना झाला न वायदा केला कुणाला चिटकली. हे महिना झाला न वायदा केला कुणाला चिटकली. हे महिना
महिना झाला न वायदा केला कुणाला चिट्टा केला. तर नक्कीच तुम्ही पाहू शकाल धावसंख्या फलकावर आम्हाला तर 23, पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 24, दोन फलंदाज बाद झाले. फलंदाजी करणार ओल्या टीमचे, मात्र धावसंघाची सरासरी चांगली आहे. तुम्ही सरासरी पाहू शकाल ज्याप्रमाणे 11.50 ची सरासरी कायम ठेवण्यामध्ये यश मिळाले. या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. विशाल गायकवाड नाणे ते देखील तंबूच्या आश्रयाला आहेत. प्रमोदचं देखील 8 धावांचं योगदान, विशालचं 15 धावांचं योगदान. जबाबदारी आलेल्या मधल्या फळीच्या फलंदाजांवर इथून जबाबदारी आली. अजित आणि विद्याधर म्हात्रे यांना जबाबदारी 12 चेंडूमध्ये पेलावली जाईल का, की चांगली धावसंख्या जमवतील, ही गोलंदाजी करणारा बामणडोंगरी संघ आपली गोलंदाजी दहशत निर्माण करतील, याचं उत्तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चौथ्या रात्रीमध्ये तब्बल पाहता स्पर्धा पदार्पण करतोय. ठीक रात्रीचे 1:11 झालेत. पण मध्यरात्री पाहतोय बरेचसे प्रेक्षक अजूनही या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद देत आहेत. आणि त्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करेन, प्रत्येक प्रेक्षकाने एकदा आपल्या स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण की आपण जी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिलाय त्याबद्दल आपण सर्वांचा आभार व्यक्त आम्ही करतो. आणि इथून मॅच मध्ये पुन्हा इथे घेऊन जातो. भांडदा चालित गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू डॉट फेकण्यात त्यांना यश मिळालंय. आणि धावसंख्या फलकावर स्थिरावलेली धावसंख्या 23 तुम्हाला पाहायला मिळेल. स्मशान शांत धावती परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. जेव्हा बॅटचा फेस ओपन केला तेव्हा जणू का मोहर लागली ती षटकाराची. आणि या मिळते 6 धावा. दरवाजा लावून भांडे घाशी दे रे, दरवाजा लावून. मला बायको मिळाली हो साडी, हो मला साडी, हिला नेसाया पूर्ण साडी, हो साडी, हिला नेसाया पूर्ण साडी, हो साडी, बायको मिळाली साडी, हो साडी. थँक्यू. संघ या षटकाराने चांगल्या स्थितीमध्ये जाईल. संघाची धावसंख्या पुढे या आपण पाहू शकाल. धावसंख्या फलकावर धावा मिळतील त्या तब्बल 29 धावा आपण पाहू शकाल. भांडदाचं स्वागत केलं होतं. पुन्हा एकदा स्ट्रोकला रिलीज करायचं होतं, मात्र इथून रिलीज करता आला नाही. इथून डॉट चेंडूची सांगता होत असताना पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू देखील तुम्हाला डॉट पाहायला मिळाला आहे. भांडदास मात्र गोलंदाजी करतोय. धावांची खूप साऱ्या अपेक्षा आहेत त्या ओल्या टीमला. त्यांना किमान 45 ते 50 धावांची अपेक्षा असेल कमीत कमी. मात्र काय स्ट्रोक आहे, अतिशय सुंदर फटका आणि ताकद देखील बेमिसाल होती. चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 रन. एकूण धावा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळली. धावसंख्या फलकावर पुढे पदार्पण करेल. संघ जाऊन पोहोचतो तब्बल 35. मजबूत स्थितीमध्ये गेलाय. 2 मोठ्या फटक्याने संघ टीम ओवले. त्यांचे प्रेक्षक देखील या मॅच खूप एन्जॉय करतात. त्यांना माहिती की मॅच खूप चांगली आहे. दोन्ही संघ मात्र तेवढेच संघर्ष करतील. आणखी एक शॉर्ट पिच होता, मात्र वापर करताना नाहीये. पंच इशारे करतील ऑफस्टिकच्या एक्स्ट्रा बाहेरून चेंडू निघून जात आहे. इट इज अ वाईड बॉल. वाईड आलाय. 1 धाव मिळेल संघाला. 1 धाव मिळेल संघ पोहोचेल 36 वर. मध्यांतर तुम्हाला पाहायला मिळते रात्रीचं. आणि खूप चांगला सामना तुमच्या भेटीला आजच्या रात्रीमध्ये शेवटचा सामना तुमच्या भेटीला इथून येतोय. सर्वांचं आभार प्रदर्शन मी करेन या मॅचच्या माध्यमातून, टुर्नामेंटच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे. फ्लॅटेड स्ट्रोक होता. चेंडू जाईल यावेळेस. फ्लॅटेड स्ट्रोक. 6 धावेसाठी षटकार. सपोर्टरांनी सपोर्ट केला गावदेवी संघाला. सँडी पालकर पंच भारी केवालेवाला. थँक्यू. अतिशय चांगले स्ट्रोक केले. 3 स्ट्रोक अंशदादा तुम्ही पाहिले. असं म्हटलं जातं की जो स्क्रीच पासून 6 मीटर चेंडू फेकला जातो लांब, आणि त्या चेंडूला आपण गुडलँड स्पॉटवर चेंडू म्हणतो. आणि त्या चेंडूला तुम्हाला स्ट्रोकला रिलीज करायचं असतं. गुडघ्याचा वापर करणं खूप महत्वाचं असतं. आणि 3 मोठे फडके गुडघ्याचा वापर करून अजितनं लागले. अतिशय सुंदर फडके माझी. आणखी एक फुलर लाईन वरील चेंडू होता. मोठा फडक्या केल्याच्या नादाने तो बीट झालेत. या षटकामध्ये आलेत 19. एकूण धावसंख्या फलकर तुम्ही पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 14 टोटल झाले होते ते 23. या षटकामध्ये आले ते 19 टोटल झाली 42 धावा 2 गडीच्या मोबदल्यानं. शुभ माता
थँक्यू. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही प्रत्येक फलंदाज आलेला जरूर पाहिलं असेल. ज्यामध्ये या गोलंदाज तयार असेल. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला खेळाडू तुम्ही पाहू शकाल. यावेळेस तकदीर पाटील आलेत आणि ओलेस टीम कडून मागच्या मॅच मध्ये 40 धावांची योगदान एकट्या प्रमोद केली होती. तर बाद झाल्यानंतर जबाबदारी आली जाणला अजितला आणि चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहिले असतील. इथून विद्याधर मात्र चुकी करतायत. इथून आणखीन एक या मुवमेंटला तुम्हाला एक धाव चेंडू तुमच्या नक्कीच या मॅच साठी खूप हानिकारक असेल. तुम्हाला एक धाव या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट असेल. 5 चेंडू शिल्लक आहेत. कोणत्या आकडे येतील. आणखीन एक स्लोअर बन. व्हेरी गुड बॉलिंग. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि पंचाचा बोर्ड आकाशाकडे जात आहे. फलंदाजांच्या स्वरूपाने बाद होईल. संघाचे टोटल स्कोर बोर्डवर धावा तुम्ही पाहू शकाल 42. नवीन फलंदाज मैदानात इन होतोय. 5व्या क्रमांकाचा हरीश तापलकर 42 धावांचा आकडा स्पर्श केला गेलाय. तकदीरला इथून सफलता मिळाली. पहिला चेंडू डॉट होतं. त्याचं दडपण होतं फलंदाजावर लास्ट मुमेंटला आणि धावचीच्या स्वरूपाने विकेट गमावावी लागली. नेक्स्ट बॉल होता. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. मध्यरात्रीमध्ये सामना गरम करतोय. शेवटी सीमापार जाईल 6 धावेसाठी. आहो पब्लिक उठाली, आहो पब्लिक उठाली, जोरानं छक्का मटली. आहो पब्लिक एकूण धावसंख्येने इथून षटक करण्यापुढे केलं. अजित मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. अतिशय सुंदर फलंदाजी वैयक्तिक तुम्ही केली त्याचे पाहिलं असेल. मात्र आणखीन एक मोठा दर्जेदार स्ट्रोक. तब्बल इथून 5वा षटकार फलंदाज अजितच्या बॅट मधून. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या टीम ओले संघासाठी. सांघिक अर्धशतक कंप्लीट केले गेले. धावसंख्या फलकारीतील 54 धावा. अजित मुंगाजी नावाचं बादल मैदान मध्यरात्रीमध्ये गोंगवतोय. त्याची वैयक्तिक खेळी तुम्ही पाहिले असेल. सामना केला 8 चेंडूंचा 38 धावेचं योगदान. ज्यामध्ये एक सिंगल डबल नाहीये. 5 षटकार ठोकले त्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांची मन जिंकत असताना. मागच्या सामन्यामध्ये जी कामगिरी केली होती फलंदाज प्रमोद आणि तो बाद झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारतोय. अतिशय सुंदर ताबडतोब फलंदाजी. हा चेंडू जमिनीलगतचा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे कोणती चुकी करत नाही. सिंगल आले. दुसरे धावेसाठी निघालेत आणि जोपर्यंत फिकी केली जाईल पंच कोणताही इशारा देत नाही. सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये फलंदाज अजित. 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाचा अंक पोहोचेल. संघाची धावसंख्या फलकर तुम्ही पाहू शकाल 56. इथून स्ट्रायकर एंड कडे पुन्हा एकदा अजित ती वैयक्तिक धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. 32 धावांचं योगदान एकट्याने दिलंय. आणि या तकदीर पाटील पुढला चेंडू इथून तकदीर पाटील रिलीज करत असताना फुलटच होता. गॅप मध्ये फेकलाय चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न. चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. यावेळेस मिळतील 4 धावा. तरीशी छेडायला माझा पदरी ओढायला. तरीशी छेडायला माझा पदरी ओढायला. तरीशी छेडायला. तर नक्कीच सूरज बलवली आपलं देखील खूप आभार. तर हनुमान गायकवाड यांच्याकडून अजित मुंगाजीसाठी त्याचे अतिशय चांगल्या फलंदाजीसाठी 1000चं कॅश प्राइज इथे जमा झाला. व्हेरी गुड बॅटिंग. तुम्ही वैयक्तिक 10 चेंडू ते 36 धावांचं योगदान. अजित मुंगाजी वैयक्तिक 5 चेंडू 8 धावा. प्रमोद घरत 7 चेंडू 15. विशाल गायकवाड मात्र विद्याधरनं थोडस नाराज केलं. 2 चेंडू मध्ये 1 धाव नाही. खेळाचं पहिलं सत्र संपलंय आणि धावसंख्या फलकावर 15.00च्या सरासरीने आल्यात. 60 धावा आणि 61 धावांचा बोलंडा टार्गेट सेट केले गेलाय टीम बामणडोंगरीसाठी. आणि इथून उत्तरार्धामध्ये जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीम 61 धावा कशा रीतीने चेस करतील. तर आमच्या सोबत जोडले जातील महागुरु MD गर्गे सर आणि सागर मांडवकर. तुम्ही आपल्या विनंती करेन की आपण या प्लीज स्टेजवर. किती समजावू ग बायाला दारू फार वाईट आहे. तरी हा मेला सकाळपासून असा टाईट आहे. दिवस पूर्ण सरला आता याची फुल नाईट आहे. आज याला मी सोड
खरी याची अन माझी टप फाईट आहे. क्या बात है. दारूसाठी नवरा ग माझा हो, दारूसाठी नवरा ग माझा मेलेला उठल. दारूसाठी नवरा ग माझा मेलेला उठल. कधी माझ्या घरधण्याची दारू सुटल. कधी माझ्या घरधण्याची दारू सुटल. दारूसाठी नवरा गजीचा मेलेला उठल. दारूसाठी नवरा गजीचा मेलेला उठल. कधी हिच्या घरधण्याची दारू सुटल. कधी हिच्या घरधण्याची दारू. व्हेरी मच टीचर. सामन्याकडे आपण लगेचच वळणार आहोत. याचपूर्वी आपण पाहिलं आजच्या रात्रीमध्ये ज्यांचं आपण सुरेख समालोचन ऐकलं ते आमचे मराठीचे अप्रतिम समालोचक वैभव गोपी हरिग्राम यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येईल. सन्माननीय अतिथी काशीनाथ वाघ साहेब यांच्या शुभ हस्ते वैभव गोपी यांना सन्मानित करण्यात येईल. चौथ्या रात्रीमध्ये आपण त्यांना समालोचनाच्या भूमिकेमध्ये ऐकलं आणि आजच्या आपल्या समालोचनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना इथे एंटरटेनमेंट करताना सुद्धा त्यांना आपण पाहिलं. तर सामना सुरू करायचा आहे. 61चं टार्गेट आहे. सामना पाहतोय ओवळे विरुद्ध बामणडोंगरी आणि फलंदाजी करेल आता मात्र बामणडोंगरी संघ. धन्यवाद वैभव. DJSDC सुद्धा आपल्या समवेत जॉईन झालाय. त्यानंतर पनवेल PTCची संपूर्ण टीम. तर क्षेत्ररक्षण करणारा संघ विनंती असेल ओवळे संघाला आपण क्षेत्ररक्षण सजवायचं. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 24 चेंडूमध्ये 61 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये फलंदाच्या जोरावर सामना जिंकला बामणडोंगरी संघानं विरोधी संघ उल्वे संघाला पराभूत केला आणि या सामन्यामध्ये काय थरार नाट्य घडेल हे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. विजय होणारा संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. तर आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये सरकलेत. कल्पेश ठाकूर आणि मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तकदीर. तकदीर मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार याच खेळाडूने पटकावला होता. जबरदस्त कामगिरी तकदीरने केला आणि बामणडोंगरी संघाला सुयश मिळवून दिला. ओवळे संघाचा आपण विचार केला. गोलंदाज येतोय मिथुन दापोलकर. बामणडोंगरी विरुद्ध ओवळे असा सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार मिथुन दापोलकर. 61चं टार्गेट. स्ट्रायकरेनला तयार होईल कल्पेश ठाकूर. नॉन स्ट्रायकरेनला तकदीर पाटील. पहिला चेंडू. गोलंदाज तयार मिथुन दापोलकर. पहिला चेंडू. बॅटची कडा. झेल घेण्यासाठी संधी. थोडीशी नाट्यमयता पाहायला मिळाली. कल्पेशला दिलेला जीवनदान. थोडं दुःखाचं सावट सुद्धा पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवर कामगिरी सुरेख केली मिथुन दापोलकरनं. या चेंडूवर मात्र कुठलीही धावसंख्या पाहायला मिळाली नाही. एकूण धावा अजूनही आपण पाहिलं 1 धाव नाही. गोलंदाज तयार मिथुन दापोलकर. लॉफ करते चेंडूला. जीवनदान दिल्यानंतर फलंदाज काय करू शकतोय हे दाखवून दिलं कल्पेशला. हा चेंडू ठोकतोय लॉंग ऑफ कडे चौकार. थँक्यू व्हेरी मच. 4 धावेच्या मदतीने एकूण धावा आहे त्या आपण पाहतो 4 धावा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मिथुन दापोलकर. कल्पेशसाठी हा चेंडू लॉफ करतोय. चेंडू लॉंग स्टॉपला. आणखीन एक चौकार. 4 धावेसाठी चौकार. चेंडू गेलाय सीमा पार मारा सनसनीत चौकार. सीमा पार मारा सनसनीत चौकार. तर DJSTC सूरज वलवलीचे असतील. प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करताना ते सुद्धा मध्यरात्र होऊन गेल्या.
कडाक्याची थंडी सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहते. आज चौथी रात्र आणि उद्या मात्र या स्पर्धेतील मेगा फायनलची रात्र निश्चित प्रेक्षकांना पाहायला मिळेल. उद्या सुद्धा या स्पर्धेमध्ये भरगच्च पाहुण्यांची उपस्थिती जरूर पाहायला मिळणार आहे. खोलवरचा चेंडू कल्पेशला जीवनदान मिळाल्यानंतर कल्पेश बरसला, त्याने 2 चौकार दाखवले. आपण कोणत्या दर्जाचे फलंदाज आहोत ती गुणवत्ता सिद्ध केली कल्पेशनं. एकूण धावा पाहूया. 61चं टार्गेट बॅटच्या स्वरूपात धावा मिळणार आहेत आणि एकूण धावा गुणतालिकेवर संघ पोहोचलाय 9 या धावसंख्येवर बिनबाद. स्ट्रायकरीनला आता मात्र तकदीर पाटील. स्ट्रायकरीनला आपण तकदीरला पाहतोय. कल्पेशने एकूण चेंडूचा सामना केला 4, वैयक्तिक योगदान दिला 9 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल मिथुन दापोलकर. 61 धावांचा पाठलाग करायचा. गोलंदाज तयार मिथुन. ताकदीचा वापर, सरळ बॅटचा फटका, क्षेत्ररक्षक प्रयत्न करेपर्यंत दूरवरून क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑफला आणि धाव मात्र रोखण्याचं शिवधनुष्य पेलणे खूप चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि या धावेच्या मदतीनं एकूण स्कोर कार्ड आपण इथे पाहिला तर संघ पोहोचलाय. फलंदाजी करणाऱ्या बामणडोंगरी संघाची एकूण धावा आहे त्या 11 धावा. मिथुन दापोलकर तयार. ओहो, मात्र क्षेत्ररक्षक चूक करतोय इथे मात्र. थोडी दुखापत. मी विनंती करेन, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली ओळे संघाचे क्षेत्ररक्षक. आपण तिथे पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने तिथे प्रयत्न केला चेंडू अडवण्यासाठी अटापिता. मात्र 4 धावेच्या मदतीनं एकूण धावा आहेत त्या 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा आहेत त्या 15. तर मी आमचे व्हॉलेंटियर्सना विनंती करेन आपण सीमारेषेचा ताबा घ्या. शेवटचा सामना आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 15.25 सरासरी कायम राखायचे. मात्र पहिल्या षटकामध्ये ठोकल्या मिथुन दापोलकरच्या गोलंदाजीवर 15 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. कल्पेश ठाकूर, तकदीर पाटील यांना आपण इथे पाहतो. 2 आघाडीचे फलंदाज. एक जीवनदानाच्या मदतीने खेळतो कल्पेश आणि तकदीर त्यांना साथ देतो. ओळे संघ विनंती आहे क्षेत्ररक्षणाला आपण सजवायचं. आज सुद्धा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. ऐकाव देवी क्रिकेट संघ वाकडी आयोजित आपण सरपंच चषक 2019 लक्ष वेधून या मैदानाकडे. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. मात्र स्ट्रायकरीनला फलंदाज सज्ज कल्पेश. बामणडोंगरी विरुद्ध ओळे. गोलंदाज तयार. रोहन मुंगाजी षटक हाताळतोय आणि स्ट्रायकरीनला खेळण्यासाठी सज्ज होईल. तकदीर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू कल्पेश खेळेल. स्ट्रायकरीनला लॉफ करते चेंडूला. गॅप मध्ये चेंडू वेगाने क्षेत्ररक्षक येईल. कल्पेशला जीवनदान दिल्यानंतर चित्र मैदानावर काय पाहायला मिळतोय इथे आतषबाजी रूपानं मैदानावर फटके ठोकतोय. 4 धावा. रोहन मुंगाजीवर प्रचंड दबाव सुद्धा आहे. 4 धावेने संघ पुढे सरकलाय. एकूण धावा आहे ते 19. 61 धावांचा पाठलाग करायचा. आक्रमक धुवाधार फलंदाज खेळतोय कल्पेश. आतापर्यंत एकूण चेंडूचा सामना केला 5 आणि वैयक्तिक योगदान दिलं 13 धावा. कल्पेश तयार. स्ट्रायकरीनला फुटबॉलचा वापर. सुपर लाईन. रोहननं मात्र आपली भेदकता दाखवली. कल्पेश आक्रमक होतोय. तो ऑन साइडला मोठे फटके खेळतोय आणि हे ओळखलं. फलंदाची भाषा ओळखली रोहननं. लाईन आणि लेन मध्ये बदल केला आणि या चेंडूवर मात्र कुठली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली नाही. गोलंदाज तयार पुन्हा एकदा कल्पेश तयार. फलंदाज गोलंदाज रोहन मुंगाजी. पुढचा चेंडू कल्पेशसाठी. फुटबॉलचा वापर. ट्राय करतो चेंडूला डीप लॉंग ऑन वळून क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑफ वरून चेंडू पकडतो आणि फलंदाज एकदा पूर्ण करणारे 1 धावेच्या मदतीनं एकूण धावा पुन्हा एकदा आपण पाहूया. संघ पोहोचलाय 20 या धावसंख्येवर. 2-0 सरासरीचा आपण विचार केला. 15.25 सरासरी कायम राखायचे. मात्र जेव्हा ओळे संघाने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली 2 षटकानंतर त्यांच्या 23 धावा होत्या आणि त्या आपण दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर आहे आणि धावा त्या धावफलकावर 20.
चेंडू आणि धावांचं अंतर 15 चेंडू 41 धावा. चेंडू आणि धावांचं अंतर मात्र पाहिलं तर सामना थोडासा कठीण आहे बामणडोंगरी संघाला. सामन्याचा निकाल अजूनही स्पष्ट होणे बाकी आहे. अंदाज बांधले जातील. विजय कोण होणार, बामणडोंगरी का ओवळे संघ. गोलंदाज तयार रोहन मुंगाजी. पुढचा चेंडू स्ट्रायकरला सज्ज होईल तकदीर. आघाडीचे दोन्ही फलंदाज आपली हुकूमत दहशत निर्माण करताना. गोलंदाज तयार रोहन. रिवाज साठे व्हेरी गुड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त सिंगल मिळेल. एकनी धावसंख्या पुढे सरकेल. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 61 धावांचं टार्गेट आहे. एकूण धावा आपण पाहतोय संघ पोहोचलाय. एकूण धावा आहेत 21. विजय होणारा संघ सुपर 8 मध्ये धडक मारेल आणि उद्या सुपर 8 चे 4 सामने खेळवले जातील. त्यानंतर 2 सेमीफायनल आणि त्यानंतर या स्पर्धेचा फायनलचा सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार रोहन मुंगाजी. लॉफ करतोय चेंडूला. उंच उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अखेर कल्पेश खेळीचा अंत. पहिला धक्का बामणडोंगरी संघाला. जाता जाता केला इशारा. जाता जाता हळूच गाली हसली. हळूच गाली हसली. कंबर लचकत ठुमकत आली. पाहुणी जाळ्यात फसली. कंबर लचकत ठुमकत आली. पाहुणी जाळ्यात फसली. केला इशारा. जाता जाता. तर पहिला गडी बाद झालाय. एकूण धावा पाहते धाव पलकावर 21. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. गोलंदाज रोहन मुंगाजी पुन्हा एकदा सज्ज होईल. रोहनच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आल्यानंतर अडथळा निर्माण करणाऱ्या फलंदाज कल्पेशला त्यांनी झेलबाद पद्धतीनं बाद केलं. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सुपर मध्ये धडक कोण मारणार. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 13 चेंडू आणि 40 धावांची गरज. गोलंदाज तयार रोहन मुंगाजी. स्ट्रायकरला फलंदाज खेळतोय तकदीर आणि भानुदास आलाय. आक्रमक फलंदाज येतोय भानुदास मैदानावर. पायचीची अपील. कुठला इशारा आला नाही. या चेंडूवर कुठल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळत नाही. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावा आहेत 21. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 12 चेंडू आणि विजयासाठी बामणडोंगरी संघाला 12 चेंडू आणि 40 धावेची गरज. बुद्धिमानी चतुर ज्ञानी हुशार एक नंबर आहे. हुशार एक नंबर. हो रायगडचा हा बेस्ट स्कोरर कांचन पालकर. रायगडचा हा बेस्ट स्कोरर कांचन पालकर. थँक्यू. तर महेश मोरे आमचे कॅमेरामन. आपण किरण दळवी यांच्याशी संपर्क साधायचे लगेच ही आपल्याला विनंती असेल. शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न केलाय. प्रेक्षकांना आमचा आवाज पोचत असेल. कडाक्याची थंडी सर्वांनाच वाजते. सर्वजण क्रिकेट खेळाचा आनंद घेत आहेत. आपल्याला विनंती अडथळा निर्माण करते आपली शेकोटी. धुराचं सावट सुद्धा मैदानावर पाहायला मिळते एका बाजूला. तर आपल्याला विनंती आहे ती शेकोटी आपण विझवायचे लगेच. चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. येणारे 12 चेंडू 40 धावेची गरज. गोलंदाज तयार विद्याधर म्हात्रे. ओवळे विरुद्ध बामणडोंगरी अशी फाईट या. विजय होणारा संघ सुपर 8 मध्ये धडक मारेल. स्ट्रायकरला खेळण्यासाठी बाहुबली फलंदाज भानुदास म्हात्रे. स्ट्रायकरला पहिला चेंडू सुपर लाईन. कुठली धावसंख्या पाहायला मिळत नाही. पंचांचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी होईल. मी विनंती करेन तिसरे पंच रोहित पाटील आपण यायचे लगेच मैदानामध्ये. विद्याधर मात्रेच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये रोहित पाटील कुपरुली यांना पाहायला मिळते. आयोजक आहेत आणि त्यांचा संघ सुद्धा उद्या सुपर 8 मध्ये खेळणार आहे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया आपण. 11 चेंडू आणि 40 धावेची गरज. गोलंदाज तयार विद्याधर मात्र्या. पुढचा चेंडू फलंदाज भानुदास. बॅकफुटला जाऊन प्रहार केला. चेंडूला डीपवर क्षेत्ररक्षक घेतो. चेंडू पकडतो. सिंगलला प्राधान्य. तकदीर खेळतो नॉन स्ट्राईक एंडला आणि आता मात्र संघ पुढे सरकेल. एकूण धावा पुन्हा एकदा पाहूया. संघ पोहोचलाय 22. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 10 चेंडू आणि 39 धावेची गरज.
हळूहळू सामन्यामध्ये ओवळे संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकायचा असेल तरी ते भरभक्कम फलंदाजी करावी लागेल. काही चित्र मैदानावर पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विद्याधर मात्रे. स्ट्रायकरला तकदीर. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॅटवर आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. ओवळे संघाचं पारड चढ पाहायला मिळतंय. येणारे चेंडू असतील 9 आणि 39 धावेची गरज. 9 चेंडू 39 धावा. सामना कोण जिंकणार? सुरेख चेंडू. गोलंदाजी धारदार गोलंदाजी पाहायला मिळतोय. हाच तो ओवळे संघ ज्याने धाकटी जुईची स्पर्धा गाजवली, चॅम्पियन ठरला होता आणि त्या जोशानं त्या उत्साहाने या स्पर्धेमध्ये उतरलाय. समोर आव्हाने बामणडोंगरी संघ. बामणडोंगरी संघ सुद्धा तुफान फॉर्म मध्ये. आता या दोन संघामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते वाकडीच्या या भव्य दिव्य प्रांगणामध्ये. गोलंदाज तयार. विद्याधर मात्रे. 8 चेंडू आणि 38 धावेची गरज. हळूहळू सामना कठीण होत चाललाय. फलंदाज भानुदासला काहीतरी करावं लागेल. आक्रमक बनावं लागेल. उंच चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आणि अडथळा निर्माण करणारा भानुदास खेळीचा अंत. दुसरा धक्का. येणारे 7 चेंडू आणि आता मात्र 38 धावेची गरज. उंच सिक्सर माराया गेला. यो यो बॅटमन आउट झाला. तर नवीन फलंदाज येतोय सुमित मात्रे. तकदीर. अजूनही फलंदाज मैदानावर काही आपण पाहतो. कल्पेश बाद झाला. भानुदास बाद झाला. 2 स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपचे फलंदाज बाद झाल्यानंतर सामन्यामध्ये शिरकाव केलाय तो ओवळे संघानं. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. विद्याधर मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील. आतापर्यंत चेंडू फेकले 5, फक्त 2 धावा दिल्या आणि भानुदास सारख्या फलंदाजाला बाद सुद्धा केला. इथून पुढे खूप मोठा खडतर प्रवास आहे. येणारे 7 चेंडू आणि 38 धावेची गरज. स्ट्रायकरला खेळण्यासाठी तयार. तकदीर. लॉफ करते चेंडूला सीमारेषी लगत. व्हेरी गुड कॅच. क्षेत्ररक्षक होत्या रोशन हा चेंडू टिपला. आणखीन एक धक्का. 3 गडी बाद. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र 38 धावेची गरज. गावान लोढाला आमचे गावान लोढाला. गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला. गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला. हे गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला. आता दारूला सोडाला आमचे कमरेला घोडाला. अप्रतिम गाणं ऐकायला मिळालं. गुरुनाथ पाटील साहेब यांचं आवडतं गाणं होतं. लोढा बिल्डर्स आणि बिल्डर लॉबी गावा ठिकाणी आल्यानंतर गावा ठिकाणच्या लोकांची जीवनशैली संपूर्ण बदलते आणि त्या गायकानं सुद्धा सांगितलं का दारूला सोडा आला म्हणजे अनेक आपल्या हौस वाढत जातात. गुरुनाथ पाटील साहेबांचं उद्या ड्रेस कोड का असणार हे अजूनही सिक्रेट आहे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 6 चेंडू 38 धावा. इथे आक्रमक पवित्रा धारण करावं लागेल. मात्र सामना खडतर प्रवास निर्माण केलाय. गोलंदाज रोहननं दहशत निर्माण केली. रोहननं आपल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या आणि विद्यार्थ्यांना फक्त 2 धावा दिल्या. तिथून या सामन्याला कलाटणी मिळाली आणि खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये ओवळे संघाचं पारड जड पाहायला मिळतंय. सन्माननीय बंडू पवार साहेब आणि हर्षा चोरगे साहेब यांचे शुभागमन. त्यांचं सुद्धा आम्ही हर्ष स्वागत करतोय. बंडू पवार साहेब आणि हर्षा चोरगे साहेब. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 4 धावा मिळतील. 4 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. गोलंदाज तयार. विशाल गायकवाड तयार. विशाल उर्फ पावा. आता मात्र संपूर्ण जबाबदारी ओवळे संघाने स्वीकारली आणि या सामन्यामध्ये ओवळे संघाचा पारड चढ पाहायला मिळतोय. सामना कठीण झाला. भानुदास काही करू शकला नाही. कल्पेशनं धुवाधार फलंदाजी केली मात्र त्याला खेळपट्टीवर थाण मांडून दिलं नाही. मात्र तकदीर अपयशी ठरल्यानंतर मात्र डावामध्ये कमबॅक केलं ओवळे संघानं. 3 चेंडू 32 धावा. एकतर्फी सामना आता मात्र इथे पाहायला मिळेल. तर निश्चितच औपचारिकता तेवढी शिल्लक. येणारे चेंडू असतील आता मात्र 2
2 चेंडू आणि विजयासाठी 31 धावेची गरज. उद्या या स्पर्धेतील मेगा फायनलची रात्र असणार आहे. सर्वांना आम्ही विनंती करतोय उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तर आमच्या बंधू पवार आणि हर्षा चोरगे हे सुद्धा आवर्जून उपस्थित राहिले. उद्या मेगा फायनलची रात्र. प्रचंड मान्यवरांची उपस्थिती उद्या सुद्धा असेल. आपण जरूर मोठ्या संख्येने उपस्थित राहा. धन्यवाद. जनार्दन पाटील साहेब हे सुद्धा आवर्जून सामन्याचा आनंद घेतात. जेडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर जेडी यांना सुद्धा आपण इथे पाहतोय. गणेश पाटील साहेब यांना सुद्धा आपण इथे पाहतोय. उद्या खूप साऱ्या मान्यवरांची उपस्थिती असणार आणि ओवळे संघ क्वालिफाय द्या सुपर 8. सतीश मात्रे सर आज मात्र जखमी आहेत.